एसी शिवाय सुद्धा रूम अतिशय गार राहू शकते. कशी? चला समजून घेऊया. सगळ्यात पहिले दुपारी जेव्हा उष्ण हवा असते तेव्हा दारं खिडक्या स्ट्रिक्टली बंद ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक खिडकीच्या इथे खसचा पडदा किंवा भिजवलेला कॉटनचा कपडा अडकवून ठेवायचा. सकाळ म्हणजे पहाट होताच आणि संध्याकाळी सुद्धा जेव्हा गार हवा येऊ लागते तेव्हा सगळ्या दारं खिडक्या उघडायच्या, म्हणजे घरातील साठलेली उष्ण हवा बाहेर जायला आणि बाहेरची गार हवा घरात यायला मदत होते, म्हणजेच क्रॉस व्हेंटिलेशन होतं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या खोलीत तुम्ही झोपणार आहात तिकडची जमीन जी आहे तिकडची लादी गार पाण्याने पुसून घ्यायची आणि फॅनच्या बरोबर खाली अर्धा बादली पाण्यामध्ये भरपूर बर्फाचे खडे घालायचे. त्यामुळे फॅनची हवा त्या बर्फावरती आदळते आणि गारवा सर्वत्र पसरतो. आणि सगळ्यात महत्त्वाची पण तितकीच दुर्लक्षित गोष्ट अशी की इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर संध्याकाळच्या नंतर बंद करायचा. कारण रूम जर का छोटी असेल तर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस जसं की कम्प्युटर, लॅपटॉप, टी व्ही ह्याच्यातून जी लाईट एमिट होते त्याने सुद्धा हवेतील उष्णता वाढू शकते. त्यामुळे फक्त LED लाईट्स वापरा आणि घरामध्ये स्नेक प्लांट किंवा मनी प्लांट ह्यासारखे इंडोर प्लांट्स ठेवा, ज्याने हवा शुद्ध राहील. तर एसीमध्ये अनेकांचं डोकं दुखतं, सर्दी होते, म्हणून हे त्रास नकोच. त्यापेक्षा हे सोपे उपाय वापरून तुमचं घर थंड ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या.